हा नाश्ता मी इतके वेळा बनवला आहे की आता एकदम परफेक्ट बनतो आणि मार्केटमधून आणायची गरजच पडत नाही. साहित्याचं प्रमाण जर अचूक असेल तर ही रेसिपी मार्केटपेक्षाही छान अशी होते. तर सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. नेहमीचा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने यामध्ये मी 1 चमचा साखर घेतली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडीशी गोड हवी असेल रेसिपी तर आणखी 1 चमचा इथे साखर तुम्ही घालू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. आता यामध्ये अर्धा चमचा लिंबूचं सत्व किंवा ज्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात हे घालायचं आहे. हे इझिली कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतं. हे जर नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे लिंबाचा रस घालू शकता. एका मोठ्या लिंबाचा रस इथे घालायचा आहे. यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे. आता इथे मी 3 चमचे तेल घेतलं आहे. तर त्याच चमच्याने मी इथे पहा 3 चमचे तेल मोजून यामध्ये घालते. तेलामुळे आपली रेसिपी आतपर्यंत छान सॉफ्ट व्हायला मदत होईल. आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे रेसिपी थंड झाल्यानंतर सुद्धा जाळीदार आणि सॉफ्ट राहील. यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर इथे पहा माझ्याकडे 250 mlचा मेजरिंग कप आहे. याने मी अर्धा कप पाणी मोजून घेतलं आहे. तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर घरातली एखादी मोठी वाटी घ्या आणि त्याने अर्धी वाटी ते पाणी मोजून घ्या. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. साखर, मीठ हे सगळं छान एकजीव होण्यासाठी आपण हे मिक्सरला फिरवून घेतो आहे. तर हे पहा असं मी मिक्सरला फिरवून हे छान एकजीव करून घेतलं. आता हे बाजूला ठेवूया. इथे आता एक मी दुसरा बाउल घेतला आहे. यामध्ये एक चाळण घ्यायची आहे. इथे आता 1 कप मी बेसन घेतलं आहे. हा 250 mlचा कप आहे त्याने 1 कप बेसन थोडंसं दाबून असं भरून घ्यायचं. वजनाने हे 120 ग्राम आहे. आता हे बेसन चाळून घ्यायचं आहे. चाळून घेणं बेसन खूपच गरजेचं आहे. यामुळेच आपली रेसिपी छान आतपर्यंत जाळीदार होईल, हलकी फुलकी होईल. इथे आता हे सगळं बेसन मी चाळून घेतलं आहे. आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे आपल्याला. हे सगळं मिश्रण आपल्याला इथे लागणार आहे. तर इथे पहा सगळं घातलं मी. मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर पहा घट्ट आहे. तर इथे मी पाव कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाणी पहा सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि आता पाव कप पाणी घेतलं आहे. म्हणजे मला इथे 1 कप बेसनसाठी पाऊण कप पाणी लागलं आहे. हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता हे पीठ असं आहे. याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या. आता एखाद्या चमच्याने किंवा अशा विस्करने हे असं छान बीट करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. यामुळे हे पीठ छान हलकं होतं आणि आपली रेसिपीसुद्धा यामुळे जाळीदार होईल, परफेक्ट बनेल. हे पहा मी असं फेटून घेतलं. आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनटं. हे पीठ सेट होतं आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया. आज आपण ढोकळा बनवतो आहे. तर हा ढोकळा आपण वाटीमध्ये बनवणार आहोत. वाटीमध्ये आपण वाफवून घेणार आहोत. यासाठी इथे पहा मी 3 वाट्या घेतल्यात. नेहमीच्या घरातल्या वाट्या इथे तुम्ही घेऊ शकता. याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे. तीनही वाट्या मी तेलाने छान ग्रीस करून घेतल्या म्हणजे आपला ढोकळा सहज यातून निघून येईल.
याबरोबरच इथे गॅसवरती पहा मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये अशी एखादी रिंग किंवा घरात जर तुमच्याशी रिंग नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी उलटी करून ठेवू शकता. आता यावरती अशी पहा इथे माझ्याकडे जाळी आहे तर ही ठेवते मी. अशी जाळी जर तुमच्याकडे नसेल तर कोणतीही घरातली प्लेटसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. तर अशा प्रकारची पहा प्लेट असेल तर ती या जाळीऐवजी ठेवली तरी चालेल. आता झाकण ठेवायचं आहे कढईवरती आणि हे असंच पाणी गरम गरम करण्यासाठी ठेवूया आपण. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत इथे पहा हे पीठसुद्धा छान सेट झालं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आपल्याला. तर यामध्ये आपण लिंबूचं सत्व घातलं आहे आणि हा सोडा हे त्यांची छान रिॲक्शन होते आणि पीठ मस्त असं फुलून येतं आणि यामुळेच आपला ढोकळा छान हलका फुलका होतो. तर सोडा पिठामध्ये असा छान पहा मिक्स करून घ्यायचा. पाहू शकता पीठ कसं मस्त फुललं आहे हे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे अगदी परफेक्ट होणार आहे. सोडा पिठामध्ये असा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता हे पीठ आपण वाट्यांमध्ये काढून घेऊया. इथे आता वाट्या मी भरून घेते. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं भरून घ्यायचं आहे. कढईमधलं पाणीसुद्धा गरम झालं आहे. तर ह्या वाट्या आता आपण वाफवण्यासाठी ठेवूया. आता झाकण ठेवून 15 मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. इथे आता 15 मिनटं झालेत. आपण पाहूया. पहा ढोकळा अगदी मस्त असा फुलला आहे, फुगून दुप्पट झाला आहे. आता सुरी इन्सर्ट करून आपण चेक करूया. सुरी अगदी क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत छान शिजला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून असंच 2 मिनटं हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर इथे आता 2 मिनटं झाले आहेत. झाकण काढूया आणि या वाट्यात आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. ढोकळा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करू. तर इथे कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. 5 ते 6 पानं कढीपत्त्याची तुकडे करून घातलेत. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्यात. अशा लांब चिरून घेतल्यात हिरव्या मिरच्या. या तिखट नाही आहेत त्यामुळे थोड्याशा जास्त घातल्यात मी. अर्धा चमचा यामध्ये तीळ घालायचे. मिरच्या तेलावरती परतून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा हिंग घातलाय. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. याबरोबरच इथे मी अर्धा चमचा यामध्ये साखर घालते. यामुळे मस्त आंबट गोड तिखट असं आपलं हे पाणी तयार होईल. आता या पाण्याला उकळी काढून घेऊया. इथे आता पाण्याला मस्त उकळी आली आणि साखरसुद्धा विरघळली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर ही आपली फोडणी तयार आहे. आपला ढोकळा
थंड झाला आहे का पाहूया. तर या वाट्या आता पूर्णपणे थंड झाल्यात. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपला ढोकळा वाट्यांमधून काढून घ्यायचा आहे. तर पहा, याच्या कडा अशा सुटून आल्यात. अगदी सहज हा ढोकळा निघून येतो. सुरीने याच्या कडा आपण सोडवून घेऊया. पहा, अगदी अलगद हा वाटीतून मोकळा झाला आहे आणि तुम्ही याची जाळी पाहू शकता. मार्केटपेक्षाही मस्त असा जाळीदार ढोकळा या रेसिपीने तयार होतो. अगदी परफेक्ट झाला आहे. तर आता आपण सगळ्या वाटीतून ढोकळा काढून घेऊया. तर पहा, अगदी मार्केटपेक्षाही मस्त असा झटपट ढोकळा घरच्या घरी तयार करून घेतला आहे आपण. आता यावरती आपण जी फोडणी तयार केली होती ती घालायची आहे. इथे पहा, जो आपण ढोकळा वाटीतून काढला उलटा ठेवायचा आहे आणि मग याच्यावरती फोडणी घालायची. खालच्या बाजूला छान जाळी असते, तर त्यातून पाणी हे छान ॲब्झॉर्ब होतं, आतमध्ये भरपूर पाणी आत जातं आणि त्यामुळे ढोकळा आपला आतपर्यंत छान सॉफ्ट होतो, ओलसर होतो आणि खाताना असा घशाला ड्राय लागत नाही. यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी. याबरोबरच थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे. याबरोबरच या रेसिपीमध्ये पुढे आपण ढोकळ्याची स्पेशल अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर पाहू शकता, हा मस्त जाळीदार इन्स्टंट आपला झटपट ढोकळा तयार झाला आहे. आता फटाफट आपण ढोकळ्याची चटणी बनवूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घेतली, यानंतर थोडासा पुदिना घेतला आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. चटणी जेवढी तुम्हाला तिखट हवी त्या प्रमाणात घाला. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. पाव चमचा जिरं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर आपण जो ढोकळा बनवला आहे त्याचे 2 पीस यामध्ये घालायचे आहेत. यामुळे आपली चटणी छान दाटसर होईल. आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. तर इथे मस्त अशी आपली स्पेशल ढोकळ्याची चटणी तयार आहे. काढून घेऊया. ढोकळ्याबरोबर ही ढोकळ्याची चटणी नक्की करून पहा. तर इथे आता मी तुम्हाला एक हा वाटी ढोकळा कट करून दाखवते. कट करतानाच तुम्हाला कळत असेल हा किती सॉफ्ट झाला आहे. अगदी मस्त जाळी आली आहे याला, अगदी स्पॉन्जसारखा आहे पहा. हा आपला ढोकळा आणि चटणी तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे पहा, आणखी ढोकळा मी प्लेटमध्ये तयार करून घेतला आहे. हा सुद्धा तसाच मस्त जाळीदार झाला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.